नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन भरतीच्या व्हिडिओसह आपले स्वागत करतो आहे जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत आर्मी सर्व्हिस कॉप्स सेंटर येथे 236 जागांची ग्रुप सी या पदांकरता भरती प्रक्रिया निघालेली आहे। त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण विस्तृत माहिती या भरतीची बघूया। नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा, चालू घडामोडी, भरती सराव पेपर याकरता आताच आमचे जॉब सारथी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच विविध भरतीचे ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्यासाठी jobsarthi.in या वेबसाईटला भेट द्या। मित्रांनो, आपण ASCचा फॉर्म भरणारच आहात, पण ASC नेमकं काय असतं ते बघूयात। भारत सरकार जे संरक्षण मंत्रालय आहे त्यामार्फत इंडियन आर्मीचा हा एक भाग आहे। त्यामध्ये इंडियन आर्मी सर्व्हिस कॉप्स हे या गटाचं किंवा या विभागाचं नाव आहे। तर इंडियन आर्मी सर्व्हिस कॉप्स ही एक कॉप्स भारतीय सैन्याची एक शाखा आहे। त्याचे लॉजिस्टिक सपोर्ट फंक्शन हाताळते। ही भारतीय लष्करातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी प्रशासकीय सेवा आहे। ASC मुख्यतः काय करतं तर बघा, जे काही लष्करी असेल, हवाई दल असेल किंवा नौदलासाठी आवश्यक असलेल्या वस्तू असतील, जसे अन्न, रेशन, ताजे आणि कोरडे खाण्यायोग्य वस्तू, FOL म्हणजेच फ्युअल ऑइल लुब्रिकेशन, स्वच्छता, रसायने आणि यासाठी लागणारे जे हॉस्पिटलचे वस्तू आहेत म्हणजे हॉस्पिटल कम्फर्टच्या वस्तूंचे पुरवठा, खरेदी आणि वितरण करण्याची जबाबदारी हे ASC मार्फत केली जाते। तर अशा प्रकारचं हे ASCचं फंक्शन असतं। तर यात ह्या ग्रुप सीच्या जागा निघालेल्या आहेत, तर त्याची माहिती आपण हे बघूयात। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतासाठी आहेत, म्हणजे ASCचे जिथे जिथे ठिकाण आहेत तर मेन ठिकाण हे बेंगलोर आहे आणि तिथून हे भारतामध्ये विविध त्यांच्या युनिट्स आहेत। तर 236 जागांच्या ग्रुप सी पदभरती ही निघालेली आहे। संपूर्ण भारतात आहे, साहजिकच महाराष्ट्रामध्ये पण याच्या काही पुण्यात जागा आहेत, मुंबईत जागा आहेत। तर याच्यामध्ये बघा, ASC सेंटर साऊथ आणि नॉर्थ असे दोन विभाग दिलेले आहेत। तर ASC सेंटर साऊथ जे विभाग आहे तर त्यामध्ये कुकच्या 2 जागा, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टरच्या 19 जागा, निम्न श्रेणी लिपिक LDCच्या 5 जागा आहेत। तर ह्या ज्या 5 जागा आहेत याच्यासाठी महिला आणि पुरुष दोघंही उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतर ट्रेड्समन मेट लेबर यासाठी 109 जागा आहेत, टिनस्मिथ 8 जागा, बार्बर 3 जागा। यातील ट्रेड्समन मेट लेबर याकरता जास्तीत जास्त यांनी यामध्ये जागा दिलेल्या आहेत, म्हणजेच 109 जागा दिल्या आल्या आहेत। त्यानंतर बघूयात की ASC सेंटर नॉर्थमध्ये जे युनिट आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या जागा दिलेल्या आहेत। तर यामध्ये MTS चौकीदारच्या 17 जागा आहेत, सिव्हिलियन मोटार ड्रायव्हरच्या 37 जागा आहेत, त्यानंतर क्लीनर 5 जागा, पेंटर 3 जागा, फायरमन 1 जागा, व्हेकल मेकॅनिक 12 जागा, कारपेंटर 11 जागा, फायर इंजिन ड्रायव्हर 4 जागा, असं ASC सेंटर नॉर्थ जे आहे युनिट 2ATC यांचं, तर त्यामध्ये ह्या जागा आहेत। तर मित्रांनो, आपण याबद्दलची शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूयात। मित्रांनो, आपल्याला जर कुक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे त्या उमेदवाराला ज्ञान असणे आवश्यक आहे। तसेच या संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर याकरता उमेदवार 10वी वर्ग पास, त्याच्याकडे कॅटरिंगचे डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तसेच या कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। त्यानंतरचं पद आहे निम्न श्रेणी लिपिक म्हणजेच LDC याकरता उमेदवार महिला किंवा पुरुष असो, 12वी वर्ग उत्तीर्ण असायला पाहिजे। संगणकावर त्याची टायपिंग इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट इतकी झालेली पाहिजेत। त्यानंतरचं जे पद आहे जास्तीत जास्त जागा त्यात देण्यात आलेल्या आहे, ट्रेड्समन मेट लेबर ते आहे, त्यानंतर टिनस्मिथ आहे आणि MTS चौकीदार आहे, त्यानंतर क्लीनर हे पद आहे। तर याकरता उमेदवार किमान 10वी वर्ग पास असणे आवश्यक आहे आणि संबंधित कामामध्ये तो निपुण किंवा त्यामध्ये त्या कार्यात त्याची प्रवीणता असणे आवश्यक आहे। त्यानंतर बार्बर या पदाकरता उमेदवार 10वी वर्ग पास, संबंधित ट्रेडमध्ये कार्य करण्याची त्याची प्रवीणता असावी आणि संबंधित कामाचा त्याला 1 वर्षाचा अनुभव असावा। त्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर या पदाकरता उमेदवार किमान 10वी वर्ग पास असणे आवश्यक आहे आणि सोबतच अवजड तसेच हलके वाहन चालन परवाना त्यांच्याकडे असायला पाहिजेत आणि या कामाचा 2 वर्षाचा अनुभव त्याला असायला पाहिजेत। त्यानंतर व्हेकल मेकॅनिक याकरता उमेदवार 10वी वर्ग पास तसेच 1 वर्ष या संबंधित कामाचा अनुभव त्याला असायला पाहिजेत। त्यानंतरचं जे पद आहे पेंटर, कारपेंटर, त्यानंतर फायरमन याकरता उमेदवार किमान 10वी वर्ग पास असणे आवश्यक आहे। त्यानंतरचं जे पद आहे फायर इंजिन ड्रायव्हर याकरता उमेदवार 10वी वर्ग पास असणे आवश्यक आहे। अवजड आणि हलके वाहन चालन परवाना त्यांच्याकडे असायला पाहिजेत आणि संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव त्याला असायला पाहिजेत।
तर ही शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदाकरता अर्ज सादर करू शकतात। त्यानंतर आपण बघूयात की याकरता शारीरिक पात्रता काय हवी आहे। फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन याकरता उमेदवाराची किमान उंची हे शूज शिवाय 165 सेंटीमीटर भरायला पाहिजेत आणि जे ST प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांच्याकरता 162.5 सेंटीमीटर किमान उंची ही असायला पाहिजेत। छाती यामध्ये न फुगवता 81.5 सेंटीमीटर तसेच फुगवून 85 सेंटीमीटर इतकी किमान भरायला पाहिजेत। वजन उमेदवाराचं किमान 50 किलोग्रॅमपर्यंत असायला पाहिजेत। तर मित्रांनो यामध्ये कोणती अजून टेस्ट होणार आहे तर फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन यांची सहनशक्ती जी चाचणी आहे म्हणजे कौशल्य चाचणी हे होणार आहे, त्याला एंडुरन्स टेस्ट असे म्हणतात। तर ते पुढे होईल। तर त्यामध्ये उमेदवाराला 65.5 किलोग्रॅम वजनाची मनुष्याकृती घेऊन 183 मीटर अंतर हे 96 सेकंदामध्ये पार करायचं आहे। त्यानंतर त्याला लांब उडी दोन्ही पायांच्या सहाय्याने 2.7 मीटर रुंद खंदक पार करायचं आहे। त्यानंतर हात व पायाच्या सहाय्याने त्याला 3 मीटर उभी जी दोरी आहे ती त्याला चढायची आहे। त्यानंतर या पदांमधील ट्रेड्समन मेट लेबर हे पद आहे तर त्याकरता PET म्हणजे शारीरिक एंडुरन्स टेस्ट हे देण्यात आलेले आहे। तर 6 मिनिटांमध्ये 1.5 किलोमीटर अंतर उमेदवाराला धावायचं आहे आणि 50 किलोग्रॅम वजन घेऊन 100 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर हे त्यांना न्यायचं आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये जे एक सर्व्हिसमॅन फॉर्म भरतील किंवा जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी वेगळी अशी PETची शिथिलता देण्यात आलेली आहे। जे उमेदवार माजी सैनिक असतील आणि 40 वर्षाखालील असतील तर त्यांना 7 मिनिटे 11 सेकंदामध्ये 1.5 किलोमीटर धावायचं आहे आणि 50 किलोग्रॅम वजन 2 मिनिटांमध्ये 200 मीटर अंतर न्यायचं आहे। यामध्ये 40 ते 45 वर्षादरम्यान जे माजी सैनिक असतील त्यांच्याकरता 7 मिनिटांमध्ये म्हणजे 7 मिनिट 48 सेकंदामध्ये 1.5 किलोमीटर धावायचं आहे आणि 50 किलोग्रॅम वजन हे 2 मिनिट 10 सेकंदमध्ये 200 मीटर हे एवढं त्याला न्यायचं आहे। त्यानंतर जे उमेदवार 40 वर्षावरील माजी सैनिक आहेत तर त्यांच्यासाठी 9 मिनिट 22 सेकंद इतका वेळ देण्यात आलेला आहे 1.5 किलोमीटर धावण्यासाठी। तर 50 किलोग्रॅम वजन ते 2 मिनिट 40 सेकंद आणि जे 200 मीटर अंतर आहे ते त्यांना पार करायचं आहे। हे झालं ही जी शिथिलता आहे एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी देण्यात आलेली आहे आणि जे फ्रेशर आहेत त्यांना ते अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांना PET टेस्ट द्यावी लागेल। या सर्व पदांकरता काय वयोमर्यादा असणार आहे तर बघा 5 मे 2023 रोजी जे उमेदवार सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर या पदाकरता अर्ज करतील तर त्यांचं वय हे 18 ते 27 वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत आणि जे बाकीचे सर्व पद आहेत त्यांच्याकरता जर उमेदवार अर्ज करत असेल तर त्याचं वय हे 18 ते 25 वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत। यामध्ये SC ST प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना 5 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्यानंतर माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा जे काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनप्रमाणे वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे। आता बघूयात की या सर्व पदांकरता वेतनमान काय असेल तर 7व्या वेतन पे कमिशननुसार यामध्ये बघा 3 लेवल देण्यात आलेले आहे, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। तर लेवल 1 मधील पदांसाठी आपण जर अर्ज करत असाल तर 18,000पासून आपली सुरुवात होईल। त्यामध्ये DA अधिकचे जे भत्ते असतील ते लागू राहतील म्हणजे कमीत कमी तुमचा 26-27,000पासून सुरुवात होईल। त्यानंतर लेवल 2चं जे पद आहे त्याकरता 19,900 अधिक DA अधिक जे काही भत्ते असतील ते असतील। जे उमेदवार लेवल 3साठी अर्ज करतील त्यांच्यासाठी 21,700 अधिक DA आणि अधिकचे जे भत्ते असतील ते या पदाकरता लागू राहतील। मित्रांनो आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर ऑफलाईन पद्धतीने आहे म्हणजेच जाहिरातीमध्ये अर्ज नमुना दिलेला आहे त्याची प्रिंट काढून ते पेनाने भरून आपल्याला संबंधित पत्त्यावरती पाठवायचं आहे। या जे काही भरती आहे त्याकरता कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही। अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक जाहिरातीमध्ये दिलेली नाही आहे तरीसुद्धा लवकरच त्याची अंतिम दिनांक ही जाहीर करण्यात येईल म्हणजे ते एम्प्लॉयमेंट पेपरमध्ये जेव्हा ही जाहिरात पडेल त्यानंतर याची अंतिम दिनांक जी असेल ती 21 दिवसाच्या आतमध्ये असेल। तर डिस्क्रिप्शनमध्ये अंतिम दिनांक मी त्याची देईल म्हणजे हा ॲडव्हान्समध्ये ही जाहिरात आल्यामुळे आपण याच्यामध्ये अंतिम दिनांकही देऊ शकलो नाही। तर मित्रांनो अर्ज कशा प्रकारे भरायचा यामध्ये काय काय टर्म अँड कंडिशन दिलेली आहे त्याबद्दलचा विस्तृत अशी माहितीचा व्हिडिओ मी आय बटनमध्ये दिलेला आहे, तिथं जाऊन आपण अर्ज कशा पद्धती भरायचा आहे हे जाणून घेऊ शकता। तसेच काही ऑनलाईन जे काही फॉर्म असतील दुसऱ्या भरतीचे ते सुद्धा आम्ही भरून देतो। जॉब सारथीमार्फत तुम्हाला घर बसल्या जर ऑनलाईन फॉर्म आमच्याकडून भरायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला मेसेज करायचा आहे म्हणजे फॉर्म असा टाईप करून लिहून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला विचारू आणि तसे तुम्हाला जे काही विश्वासार्हतेने आणि पूर्ण गायडन्स आणि सपोर्ट करून आपल्याला तो फॉर्म भरून मिळेल।
तर मित्रांनो बघा, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत का ते बघूयात। तर यामध्ये बघा निवड पद्धत कशा प्रकारची राहील। तर यामध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत नसेल, म्हणजे सरळ सेवा सारखी ही भरती असेल। तर यामध्ये जे काही रिटन टेस्ट असेल किंवा कौशल्य शारीरिक प्रॅक्टिस चाचण्या असतील किंवा लेखी परीक्षा असतील, ह्या घेण्यात येतील। अगोदर आपल्याला जे काही मैदानी चाचण्या असतील किंवा जे काही स्किल टेस्ट असतील त्या घेण्यात येतील। अगोदर सांगितल्याप्रमाणे जे काही उमेदवारांना शारीरिक पात्रता असतील त्याप्रमाणे ते पदं भरू शकतात। टेस्ट असतील ते पास होतील तर त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल। अंतिम निवड हे फक्त आणि फक्त लेखी परीक्षेचे जे मार्क्स आपल्याला मिळतील त्याच्या आधारित जे काही मेरिटने असेल, म्हणजे कास्ट कॅटेगरीनुसार आणि जे काही परीक्षेत मिळालेल्या मार्क्सनुसार त्यानुसार ते मेरिट काढण्यात येईल आणि त्यानंतरच आपली भरती प्रक्रिया हे पूर्ण होईल। तर त्याआधी यामध्ये एक नोट देण्यात आलेली आहे की कौशल्य किंवा शारीरिक किंवा स्किल टेस्ट जे असेल ते फक्त पात्रता स्वरूपाची असेल। तर ती आपल्याला पात्रता स्वरूपाची क्वालिफाय करायची आहे आणि त्यानंतरच हा आपल्याला रिटन टेस्टला बोलावून त्याचे मेरिट काढून त्यानंतर आपल्याला सिलेक्ट यामध्ये करण्यात येईल। आता मेन मुद्दा म्हणजेच लेखी परीक्षा कशी असेल। लेखी परीक्षेचं स्वरूप बघा काय आहे। यामध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील। एका प्रश्नासाठी 4 पर्याय असतील। प्रश्नपत्रिकाची भाषा ही द्विभाषिक असेल, म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील आणि त्याचे जे काही पर्याय असतील ते सुद्धा इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतील। यामध्ये 4 जे विभाग देण्यात आलेले आहेत, तर 4 विभागामधील जे इंग्रजी विषयासंबंधी जे प्रश्न असतील ते फक्त आणि फक्त इंग्रजीमध्येच आपल्याला विचारण्यात येतील। त्यामध्ये हिंदीचे कोणतेही पर्याय किंवा प्रश्न नसतील। बाकीचे जे 3 विभाग आहेत तर त्याचे प्रश्न आपल्याला द्विभाषिकी असतील। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजे जर आपलं एक उत्तर चुकलं तर बरोबर उत्तरांचं जे गुण मिळतील त्यामधून आपले 0.25 मार्क्स हे मायनस करण्यात येतील। आता बघूयात की यामधील जे 4 विभाग दिलेले आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4, तर यामध्ये कोणकोणते विषय आहेत आणि किती प्रश्न आणि किती त्यासाठी गुण आहेत आणि परीक्षा कालावधी किती आहे। तर मित्रांनो परीक्षा कालावधी हा 2 तासाचा राहील। तर मित्रांनो यामध्ये 4 विभाग आहेत। तर 4 विभागातील पहिला जो विभाग आहे त्याकरता जनरल इंटेलिजन्स रिझनिंगचे प्रश्न असतील। त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये जनरल अवेअरनेसचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील। तिसऱ्या पार्टमध्ये जे काही जनरल इंग्लिश आहे त्याचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील। पार्ट 4मध्ये न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे गणितासंबंधीचे जे प्रश्न असतील ते आपल्याला विचारण्यात येतील। तर जनरल इंटेलिजन्स याकरता आपल्याला 25 प्रश्न 25 गुण त्यासाठी आहेत। त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न 50 गुणांसाठी असतील। त्यानंतर जनरल इंग्लिशचे 50 प्रश्न 50 गुणांसाठी असतील। त्यानंतर न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील, म्हणजेच 25 50 50 आणि 25 म्हणजे 150 प्रश्न असतील आणि त्यासाठी 150 गुण हे देण्यात येतील। या भरती संबंधीचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघूया। तर मित्रांनो यामध्ये बघा शारीरिक अपंग जे असतील, शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवार असतील त्यांना फायर इंजन ड्रायव्हर आणि व्हेकल मेकॅनिकल, त्यानंतर सिव्हिल मोटर ड्रायव्हर, फायरमन आणि क्लीनर या पदासाठी कोणताही फॉर्म भरता येणार नाही। म्हणजे यामध्ये कोणत्याही अपंग विद्यार्थ्यासाठी किंवा उमेदवारांसाठी आरक्षण देण्यात आलेलं नाही। उमेदवारांनी फक्त एका ट्रेडसाठी अर्ज करावा, म्हणजे त्याने जर समजा वेगवेगळ्या पदांसाठी जर अर्ज केला तर त्याचे सगळे जे काही फॉर्म असतील ते रिजेक्ट करण्यात येतील। म्हणजे एका ट्रेडसाठी त्याला एकच अर्ज करायचा आहे, दुसऱ्या ट्रेडसाठी तो फॉर्म भरू शकत नाही। त्यानंतर लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर पाठवण्यासाठी आपल्याला काय आहे की आपले त्या पत्रव्यवहार जे होईल, म्हणजे तुम्हाला जो फॉर्म भरायचा त्यामध्ये तुमचा बिनचूक असा ईमेल आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। म्हणजे जे पुढच्या पूर्ण भरतीनंतरच्या प्रोसेस होतील त्या सर्व तुमच्या ईमेलवर कळवण्यात येतील, तुमच्या मोबाईलवर जे काही मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती कळवण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे।